शेतकऱ्यांसाठी 20 सप्टेंबरच्या ठळक बातम्या। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर दररोज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अनुदानापोटी मिळणार शेतकऱ्यांना 668 कोटी। नांदेड जिल्ह्याला मात्र सर्वाधिक रक्कम मंजूर। ई पीक पाहणी नोंद केलेले शेतकरीच होणार पात्र। 4 लाख शेतकऱ्यांना मिळणार अखंडित वीज। सौर ऊर्जेतून होणार 401 मेगावॅट वीज निर्मिती। भारनियमन कमी करून शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी उपलब्ध राबविण्यात येत आहे। परतीच्या पावसाला यंदाही विलंब, सलग 14व्या वर्षी प्रवाह उशिरा। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 लागू झाल्यानंतर राज्यात घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक विजेचा दर 1.5 ते 2 रुपये प्रति युनिटने स्वस्त होईल। मुख्यमंत्री वयोश्री योजनेत राज्यात 10 लाख ज्येष्ठांचे अर्ज। सर्वाधिक 2.5 लाख अर्ज पुणे विभागातून। राज्यात आतापर्यंत 9,92,373 अर्ज आले असून त्यातले 6 लाख अर्ज मंजूर झाले आहेत। सहकारी डेअरी क्षेत्रातील विकासासाठी श्वेतक्रांती योजनेचा प्रारंभ। चहाला खराब हवामानाचा फटका, घोट देणार चटका। तब्बल 17 कोटी किलो चहाचे झाले नुकसान। इथेनॉलसह साखरेच्या MSPत वाढ करण्याच्या हालचाली। साखर उद्योगाला बूस्टर डोस मिळण्याची शक्यता। हंगाम सुरू होण्याअगोदरच निर्णयाची अपेक्षा शेतकऱ्यांना व कारखानदारांना आहे। असेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।